नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर नाचणीची भाकरी ही एकदम सोपी प्रकारे कशी करायची हे शेअर करणार आहे. नाचणी म्हणजे त्याला फिंगर मिलेट बोलतात इंग्लिशमध्ये किंवा रागी बोलतात हिंदीमध्ये. हां. तर ते रेसिपीमध्ये काय मी 2 कप इथे रागी नाचणीचं पीठ घेतले आणि त्यासाठी मी पाणी आता घेतले. पाणी त्यासाठी कोमट लागते मळ्यासाठी. हां, 2 कप पिठासाठी मी 1.5 कप पाणी अंदाजाने वापरले. ठीक आहे. तर आपण नेहमी मळतो ना तसंच आपलं हे पीठ मळायचं. फक्त पाणी गरम गरम नाही, कोमट पाहिजे. हां, खूप सोपी आहे ही. आणि म्हणजे गावामध्ये आपण जातो आणि त्या मोठ्या मोठ्या भाकऱ्या करतात ना, त्या मला पण नाही जमत हं. पण या छोट्या भाकऱ्या खायला पण बऱ्या वाटतात आणि करायला पण मस्त आहेत. आता इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. तुम्हाला जेवढा वेळ ते मळता येईल ना तेवढं ते चांगलं होते भाकरी, म्हणजे ते काठ वगैरे चांगले येतात. आता हे 2 प्रकारे करायचे. तर मी तर साधं थापणार आहे माझ्या पोळपाटावर. पण तुम्ही लाटण्याने पण ती लाटू शकतात हां. पीठ चांगलं तुमचं नीट मळून घेतलं ना, की ते भाकरी मी तिकडे नुसतं थापणार आहे. तर इथे मी पीठ घेतलं थोडं रागीचं पीठ किंवा नाचणीचं पीठ आणि आता मी हाताने नुसतं ते गोल, गोल, गोल थापणार. मजा येते ना जरा चेंज. आपण नेहमी लाटण्याने रोज चपात्या करतो, तर जरा चेंज म्हणून हे पण करायला बरं वाटतं आपल्याला. झालं. मला जास्त नाहीच. मी एकदम छोट्या-छोट्या भाकऱ्या करते हां, खायला. पण आमच्याकडे फुलके खातात अदरवाईज पण. फुलके पण आमच्याकडे छोटेच असतात. आता हे घेतलं, त्यावरचं एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढलं आणि ते पीठ होतं ना त्या बाजूला मी पाणी लावलंय. तर गावाकडे ती लोकं हाताने पाणी लावतात त्या भाकऱ्यांवर. आपण काय रोज करत नाही म्हणून मी आपलं ब्रश वापरते पाणी लावायला हां, भाकऱ्यांवर. आता हे पाणी आपण लावलं ना ते नीट इव्हॅपोरेट होईपर्यंत आपण ती अ, हे नाही करायचे, टर्न नाही करायची हां. चांगली बाजू एका बाजूने शिजू दे. ती पाणी इव्हॅपोरेट होते म्हणजे ते सगळं ती भाकरी शिजते आपली. हो, आता झालं. आता मी टर्न केलंय. आता ही दुसरी बाजू चांगली शिजून द्या तव्यावर आणि मग तुमच्या डायरेक्ट गॅसवर घ्या आणि बघा कशा छान फुलतात त्या. वाव! झाली आपली नाचणीची भाकरी तयार आहे. खूप पौष्टिक आहे आणि आता थंडीमध्ये तर खायला काही हरकत नाही आहे. मग ती झाल्यावर त्याला मी तूप लावते आणि ते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरचं बटन प्रेस करायला विसरू नका. सबस्क्राईब करा केलं नसेल तर. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.